नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सागर व मुक्ताच्या लग्नाचा संगीत सोहळा हा चालू असतो आणि त्याच वेळी सावनी तिथे येते। तर स्टेजवरती सागर व मुक्ताचा डान्स चालू असतो आणि त्यावेळी सई त्या दोघांचा हात एकमेकांना देते। तर सावनी ही हॉल मध्ये येतच असते आणि त्याच वेळी तिच्या लक्षात येतं की मुक्तासाठी आणलेला तिने गिफ्ट म्हणजेच तो डायमंड नेकलेस ही ती गाडीतच विसरते आणि मग ते गिफ्ट घेण्यासाठी ती परत गाडीकडे जाते। तर त्याच तिच्या गाडीची चावी ही एका गटारमध्ये पडते, त्यामुळे सावनी खूप घाबरते। तिला समजत नाही की आता नक्की काय करावं। त्या गटारमधून चावी काढण्याचा सावनी प्रयत्न करते, पण तिला ती चावीच दिसत नसते। तेव्हा ती खूप घाबरते आणि ती विचार करते की आता ही जर गोष्ट हर्षला समजली तर आता माझं काही खरं नाही। त्यामुळे तिला काय करावं हेच सुचत नाही। त्यावेळी सावनी गाडीजवळ येते आणि गाडीचा दरवाजा ओपन करायचा प्रयत्न करते, पण चावी नसल्यामुळे ती गाडी लॉक झालेली असते आणि तिच्याकडे आता कोणताही पर्याय उरत नाही। त्याच वेळी तिथे त्या हॉलचा वॉचमॅन येतो आणि तो सावनीला विचारतो की काय झालं मॅडम। तेव्हा मग सावनी त्याला घडलेला प्रकार सांगते की माझी चावी त्या गटारमध्ये पडली। तेव्हा तो वॉचमॅनही सावनीच्या गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतो, पण त्यालाही उघडत नाही। तेव्हा तो वॉचमॅन म्हणतो की मॅडम तुमच्याकडे डुप्लिकेट चावी नाही का। तेव्हा सावनी म्हणते की हो आहे माझ्याकडे चावी। मग तेव्हा सावनीला समजतं की मी हर्षला कॉल केला पाहिजे। तर ती हर्षला कॉल करते, पण हर्ष तिचा कॉल रिसीव्ह करत नाही। मग ती माईंना फोन करते, पण माई पण तिचा फोन रिसीव्ह करत नाही। त्यामुळे सावनी आता खूप वैतागलेली असते। तर आता इकडे संगीत प्रोग्राम हा झालेला असतो आणि सगळे आपापल्या रूमवर जातात। खरं तर सगळे खूप दमलेले असतात। तेव्हा बापू इंद्राला म्हणतात की चला आता आपण लवकर आपल्या घरी जाऊयात, उद्या हळदीचा पण कार्यक्रम आहे, त्यामुळे ती पण तयारी सगळी बाकी आहे। तेव्हा इंद्रा म्हणते की अहो माझे पाय खूप दुखत आहेत, मी कोमलकडून दाबून घेते। तेव्हा स्वाती बापूंना म्हणते की बापू आम्ही नाचून नाचून खूप दमलो। तर इकडे मामा व लकी हे बसलेले असतात। तर इकडे सावनी ही सगळ्यांना फोन करून वैतागलेली असते। हर्ष पण तिचा कॉल रिसीव्ह करत नसतो आणि माई पण। तेव्हा तो वॉचमॅन सावनीला म्हणतो की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, तुमची गाडी इथे सुरक्षित राहील। तेव्हा सावनी वॉचमॅनला म्हणते की ठीक आहे, पण तुम्ही या गाडीकडे लक्ष द्या, त्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे। तर तेव्हा तो वॉचमॅन तिथून निघून जातो व सावनी ही घरी जाण्यासाठी निघते। तर ती कॅब बुक करते। त्याच वेळी सागर व मिहीर तिकडे येत असतात, पण त्यांच्या पोहोचण्याच्या आधीच सावनी ही रिक्षामध्ये निघून जाते। त्यामुळे मिहीर व सागरने सावनीला बघितलेलं नसतं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी कोळी फॅमिली मध्ये हळदीची तयारी चालू असते। इंद्रा स्वातीला सांगते की मुक्ता व सागरला हळद लावल्यावरती नारळाचं दूध तयार करायला सांगते। तेव्हा बापूही तिथे आलेले असतात आणि ते इंद्राला विचारतात की उंबराचं पाणी तू घेऊन आली आहे का। तेव्हा इंद्रा म्हणते की नाही, कोणी आणायला गेला आहे का ते मी बघते आणि नसेल गेलं तर मी स्वतः आणते। तेव्हा मामाही ते आलेले असतात आणि मामा म्हणतात की चला आपण लवकर तयारी करूयात, आपल्याला वरमाईची पण वरात काढायची आहे। तेव्हा इंद्रा मामाला म्हणते की अरे इथे कुठे वरात, वरात ही तर माहेरावरतून काढली जाते, इथे तर सोसायटी आहे। तेव्हा मामा म्हणतात की त्यात काय झालं, मी आहे ना इथे। त्यामुळे मामा म्हणतात की आता इथूनच तुझी वरात काढूयात, मी खाली सगळी तयारी केली आहे आणि ते इंद्राला तयार होण्यासाठी सांगतात। तर हे ऐकून इंद्रा व बापूंना खूप आनंद होतो, त्यामुळे इंद्रा लगेच तिथून तयार होण्यासाठी जाते। तर बापू व महादेव मामा हे हळदीची तयारी बघत असतात आणि त्यांना खूप छान वाटत असतं, सगळं एकदम नीट घडत असतं। तर इकडे मुक्ताची हळदीची तयारी ही माधवी करून देत असते आणि तिथे पुरूही असतो। तेव्हा मुक्ता त्यांना म्हणते की आपण त्यांच्या बरोबर हळद का करायची आहे, आपल्याला माहिती आहे ना त्यांची हळद कशी असते, आपली हळद ही एकदम साधी सिंपल असते, हे आपल्याला माहिती आहे ना। मुक्ताचं हे सगळं म्हणणं माधवीला पटत असतं। तेव्हा माधवी म्हणते की अगं पण या पुरूवरती त्या लोकांनी काय जादू केली आहे ना हेच समजत नाही, ते जे काही म्हणतील त्याला हा हो हो करत असतो। तेव्हा पुरू त्यांना समजवतो की त्यांनी माझ्यावरती काही जादू वगैरे केलेली नाही, पण आपल्या सोसायटीचाच हॉल आहे आणि आपल्याला तिथेच प्रोग्राम करायचा, म्हणून आपण त्यांच्या सोबत हळद करण्याचं ठरवलं आहे। तेव्हा पुरू माधवीला म्हणतो की खरंच आपण खूप नशीबवान आहोत, कारण इतरांच्या मुली लग्न करून दुसऱ्या शहरात जातात तर काही दुसऱ्या देशात जातात, पण आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोरच असणार याचं त्यांना खूप समाधान असतं। आणि तेव्हा पुरू म्हणतो की त्यामुळेच आता त्या घराशी आपले संबंध जोडले गेले आहेत, त्यामुळे आता तुझं माझं करण्यात काहीच अर्थ नाही आणि आता जे काही आहे ते आपलंच आहे दोन्ही घरांचं। पण तेव्हा हे माधवीला समजत नसतं। तेव्हा मुक्ता माधवीला म्हणते की आई आता आपण हे सगळं एक्सेप्ट करूयात, बाबा बरोबर बोल। त्यामुळे माधवीला आता हे पटवून घ्यावंच लागतं आणि नंतर ती हसतच म्हणते की मुक्ता आपल्याला जर पुरू हा घरात सापडला नाही ना तर आपण लगेच 102 मध्ये जायचं, नक्कीच तिथे चहा पीत बसला असेल। त्यामुळे
सगळे हसायला लागतात। त्यानंतर माधवी मुक्ताला छान अशी तयार करते। मुक्ताला छान असे हळदीसाठी दागिने घातले जातात आणि मुक्ता खूप छान दिसत असते। तेव्हा मुक्ता माधवीला विचारते की आई कशी दिसते मी? तेव्हा माधवी कौतुकाने म्हणते की छानच दिसतेय, मीच तयार केलं तुला। आणि मग माधवी मुक्ताला जवळ घेते तर त्या खूप खुश असतात आणि ते बघून पुरूही खूप खुश असतात। तर इकडे महादेव मामा हे इंद्राला घेऊन खाली आलेले असतात आणि तिथे काही बायका इंद्राचं औक्षण करतात। त्यामुळे आता वरातीला सुरुवात झालेली असते। मोठ्या आवाजात असा डीजे चालू असतो आणि त्या नाचत गाजत घरापर्यंत जातात। तेव्हा तो आवाज ऐकून पुरू खाली येतो आणि पुरू बापूंना विचारतो की बापू अहो हे काय चाललंय? तेव्हा बापू पुरूला सांगतात की पुरू भाऊ ही आमच्याकडची प्रथा आहे, वरमाईची वरात काढतात। तेव्हा पुरू बापूंना विचारतो की मग आम्हीही त्यांचा काही मानपान करायचा आहे का? कारण आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही। तेव्हा बापू म्हणतात की नाही, कारण ही वरात ही वरमाईच्या माहेरावरून येते, त्यामुळे आता दोघेही पुढच्या तयारीसाठी तिथून जातात। तर इकडे सागरला आता हळदीसाठी घेऊन येत असतात आणि सगळे एकदम नाचत गाजत येत असतात। खरं तर त्यांच्या गाण्यांमुळे त्यांची एनर्जी ही खूपच असते। तेव्हा मयुरेश पुरूला म्हणतो की हे नेहमी दारू पिऊनच असतात का? इतकी एनर्जी कशी येते यांच्यामध्ये? तेव्हा पुरू त्यांना म्हणतो त्यांना तशी हौस आहे आणि त्यांची तशी प्रथाही आहे। तर आता सागरला हळद लावण्यासाठी पाटावरती बसवलं जातं आणि महादेव मामा इंद्राला म्हणतात की आता हळद लावण्याचा पहिला मान तुझा। तर त्याच वेळी मुक्ताही तिथे आलेली असते आणि मुक्ताला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो। मुक्ता ही खूप सुंदर दिसत असते। तर मुक्ता सागरकडे बघते आणि तिला खूप लाज वाटते। सागरही मुक्ताकडे बघतो आणि त्याची आणि मुक्ताची एक नजर होते तर तो इकडे तिकडे बघून घेतो। तर आता इंद्रा ही सागरला हळद लावण्यासाठी ताट हातात घेते आणि इंद्रा ही सागरला हळद लावणारच तर तिच्यात संगीता तिथे येते आणि जोऱ्यात थांबा असं म्हणते। त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो। तेव्हा संगीता म्हणते की माझ्याशिवाय हळद चालू करणार का? आणि संगीताला बघून इंद्रा ही खूप खुश होते आणि पळतच जाऊन संगीताला ती मिठी मार, कारण त्या एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी असतात आणि त्यांचं हे प्रेम बघून सगळे त्यांच्याकडे बघूच लागतात। मग इंद्रा संगीताला सागरकडे घेऊन जाते आणि ओळख करून देते। तेव्हा संगीता सागरचं कौतुक करते आणि म्हणते की माझं बाळ किती मोठं झालं। संगीता सागरला म्हणते टर्ना बॉन्ड आणि जेम्स बॉन्ड। हे ऐकून सगळेच हसतात। त्यानंतर संगीताचं लक्ष हे लकीकडे जातं। तेव्हा संगीता म्हणते की तुझा हा लकी खूपच टुकार दिसतो आमच्या काजल सारखा। आणि तेव्हा ती म्हणते की आपण या दोघांचंच लग्न लावून देऊ आणि त्यामुळे हे ऐकून सगळेच हसत असतात। आणि मग त्यानंतर हळदीला सुरुवात होते। त्यामुळे आता पहिल्यांदा इंद्रा ही हळद लावते आणि त्यानंतर बाकीच्या बायकाही सागरला हळद लावतात। त्या बायकांनी हळद लावून झाल्यावरती लकी व मामा हे सागरला खूप हळद लावून भरवत असतात आणि त्यांचं ते बघून मुक्ता मात्र घाबरते। ती विचार करते की किती विचित्रपणा आहे यांच्यामध्ये। तर तेव्हा बापू त्यांना थांबवतात। बापू म्हणतात की तिकडे नवरी मुलगी ही उष्ट्या हळदीची वाट बघतीये, आवराला। तेव्हा संगीता म्हणते की ही उष्टी हळद घेऊन मी जाते नवरी मुलीकडे। आणि मग ती हळद घेऊन संगीता मुक्ताकडे आलेली असते आणि मुक्ताला बघून ती खूप खुश होते। तेव्हा संगीता सागर व मुक्तासाठी गाणंही गाते, त्यामुळे सगळे हसू लागतात। तर पहिले हळद ही माधवी मुक्ताला लावते आणि त्यानंतर इतर बायकाही मुक्ताला हळद लावतात आणि त्यावेळी सागर व मुक्ता हे एकमेकांकडे बघत असतात आणि तरीही ते एकमेकांना खुन्नसच देत असतात। तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपण बघणार आहोत सागर व मुक्ताच्या हळदीमध्ये माधवी व मावशी असा ज्यूस पितात की ज्यामध्ये ड्रिंक मिक्स केलेली असते, त्यामुळे त्या एकदम एनर्जीने नाचायला सुरुवात करतात आणि त्यांना बघून इतरांना धक्काच बसतो। तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।